नमस्कार. मी अनिल सुधाकर पडतुरे. माझे वडील कैलासवासी सुधाकर रामचंद्र पडतुरे हे एक लेखक होते. 2015 साली त्यांचे निधन झाले. आज 2025 साली सप्टेंबर महिन्यामध्ये मला त्यांच्या जुन्या कथा सर्व सापडल्या आमच्या घरामध्ये. इतकी वर्ष गेले 10 वर्ष झाले आम्ही जवळपास ते एक लेखक होते ही गोष्ट विसरूनच गेलो होतो. केवळ वडील म्हणूनच त्यांच्याकडं आम्ही बघत होतो मी. पण या कथा बघितल्यावरती आणि वाचल्यावरती मला असे जाणवले, की आपण कायमस्वरूपी या गोष्टींचं जतन करून ठेवलं पाहिजे. म्हणजे पुढच्या पिढीला समजा यदाकदाचित त्यांनी वाचली, तर वाचणं तर शक्यच नाही सध्याच्या या युगामध्ये. ते ऐकू शकतात. म्हणून मी हा उपक्रम एक करायचा विचार करतोय, की ज्याच्यामध्ये माझ्या वडिलांच्या प्रकाशित ज्या गोष्टी आहेत, लघुकथा, त्या मी ऑडिओ व्हिडिओ माध्यमामध्ये जतन करून ठेवणार. त्याचबरोबर त्यांच्या 3 कथा अशाही सापडलेल्या आहेत, की ज्या प्रकाशित झालेल्या नाही आहेत, परंतु परंतु त्यांचे हस्तलिखित माझ्याकडं उपलब्ध आहे. तर त्याही कथांचं मी जतन करून ठेवणार आहे. आशा आहे तुम्ही कधी ऐकलात हा माझा कार्यक्रम, तर या कथा निश्चित तुम्हाला आवडतील. चला तर मग आता मी घेतोय दुसरी कथा वाचायला. या कथेचं नाव आहे सायली, जी प्रसिद्ध झाली होती स्वराज्याच्या 31 ऑक्टोबर 1964 या अंकामध्ये आणि हा दिवाळीचा अंक होता. वैशाखातला उन्हाचा कडाका वाढत चालला होता. रस्त्यावरची रहदारी मंदावली होती. एखादा सायकलवाला त्रस्त चेहऱ्याने गॉगल आणि हॅट सांभाळत चालला होता. टेलिफोनच्या तारेवरच्या चिमण्या कुठं गडप झाल्या होत्या. दारापासचा सोनचाफा ऊन शोषित मुकाट्याने उभा होता. सगळं वातावरण कसं मान मोडून पडलेल्या माणसासारखं होतं. चकाकणाऱ्या डांबरी रस्त्यावर कोपऱ्यावरच्या शाळेच्या सुट्टीची वाट पाहत एक कुल्फीवाला कंटाळला होता. उन्हाच्या कडाक्यानं भाजत पडला होता. गॅलरीच्या कठड्याला ओठंगून सुमिताबाई उभ्या राहिल्या होत्या. गॅलरीवर चढवलेल्या सायलीच्या वेलीकडे त्यांनी पाहिलं. एवढी मोठी वेल वाढली होती, परंतु तिला अद्याप फूल लागलेले नव्हते. सायली गॅलरीभर इकडून तिकडे धावली होती, बाहेरून पाहणाऱ्याचे डोळे निवत. सायलीला कधीच बहर आला नव्हता. सुमतीबाईंनी सायलीवरची नजर उचलली. वरून वैशाख आग ओकत होता. त्या आगीने त्यांचे डोळे भाजले. खिन्न मनाने त्या घरात आल्या. पायाचा आवाज न करता कोचावर बसून राहिल्या. खालच्या स्वयंपाकघरात उंदीर खुडबुडला. धान्याच्या डब्यावरनं मांजरानं उड्या मारल्या. मांडणी कोसळण्याचा व धान्य उपडं झाल्याचा आवाज आला, पण सुमितीबाई जागच्या हलल्या नाहीत. काजळलेल्या ढणढणणाऱ्या चिमणीप्रमाणे त्या तशाच बसून राहिल्या. टेबलावर पेन तसंच उघडं टाकून वामनराव कोर्टात निघून गेले होते. टाईपरायटर तसाच पडला होता. त्याला झाकण घालायचं राहिलं होतं. पतीच्या आठवणीने त्या आणखीनच खिन्न झाल्या. त्या हाताची घडी घालून सुन्नपणे बसल्या होत्या. गॅलरीतून आगीचा झोत आला. त्या होरपळल्या. त्यांच्या मनाची चलबिचल झाली. नजर आत ओढली गेली. केवढ्या उत्साहानं, आनंदानं त्या वामनरावाच्या संसारात आल्या होत्या. सासरची श्रीमंती आणि सरळ नाक, रुंद कपाळ, काळ्याभोर केसांचा व डोळ्यांचा पती यानं त्या लग्नाआधीच हरकून गेल्या होत्या. वामनरावांच्या आयुष्यात त्या समरस होणार होत्या. त्यांनी मनापुढं खूप स्वप्न रंगवली होती. ती मूर्त करण्याची संधी हळूहळू येणार होती. सदाशिवपेठेतल्या वामनरावांच्या वाड्यात जेव्हा त्यांनी पाऊल ठेवलं, त्यावेळेस त्यांना कसंसच झालं. मोठाल्या ओसऱ्या, अंधारी माजघरं, काळ्या मोरीत कळकट बंब, अर्धी जळालेली बंबफोड, काळं झालेलं तांब्याचं मोठं तपेलं, मिचकूट घंगाळ आणि ओली पागळलेली साबणाची वडी. मातीनं सारवलेलं काळं स्वयंपाकघर, ढणढणणारी लाकडं आणि आषाढभूत स्वयंपाकीण. अशा या कळकट जुनाट घरात त्या वामनरावांच्या सुस्वभावी आणि जुन्या वळणाच्या आईच्या हाताखाली काम करू लागल्या. हट्टानं त्यांनी आपली माडी आधुनिकपणे सजवून घेतली. कोच आणले. आरशाचं मोठं कपाट, वेताच्या 2 खुर्च्या, दारात प्रशस्त पायपुसणं आणि बारीक स्टुलावर फोनो. अंगणाच्या बाजूच्या खिडकीस पडदा आणि काळ्या तुळईवर झुंबर. कोनाड्यात विठ्ठल रखुमाईची तस्वीर आणि टेबलावरच्या भिंतीवर त्यांचा दोघांचा मोठा फोटो. माहेरून त्यांनी एक सायलीची फांदी आणली आणि आपल्या हातानं अंगणात आळं करून त्यात रोवली. सुमतीबाईंना लहानपणापासून सायलीचा फार नाद. सायलीच्या फुलांच्या वेण्या गजरे त्यांना फार आवडत. त्या तामणात पाणी घालून त्यात फुलं ठेवत व ते तामण खिडकीत ठेवून देत. वाऱ्यासरशी सायलीचा गोड वास सबंध घरात पसरे. सासरी आल्यापासून त्यांचं फुलांचं वेळ थोडं कमी झालं होतं. दारची सायली नुसतीच फोपावत होती, आडमाप वाढत होती. तिला फुल लागत नव्हतं. लग्नानंतर सुमतीबाई
घरात नवेपणाच्या धुंदीत वावरल्या. त्या वामनरावांना नवनवीन पदार्थ वाढू लागल्या. वामनराव कोर्टातून यायच्या वेळी दारात उभं राहून त्यांची वाट पाहू लागल्या. वामनरावही त्यांचं कौतुक करू लागले. त्यांचं फुलाचं वेड लक्षात घेऊन आठवणीने मोगऱ्याचा गजरा आणत. सुमतीबाई क्वचित धीटपणे म्हणत, "सायलीच्या फुलांचा गजरा आणा एकदा." "मोगरा नाही मला आवडत." वामनराव तुसडेपणाने म्हणत, "सायलीची फुलं? छे छे, मोगरा काय वास आहे पण." सुमतीबाईंची आणि वामनरावांची मतं अशी वेगवेगळ्या दिशांना फुटू लागली. थोड्याच दिवसात वामनरावांचं खरं स्वरूप कळलं होतं त्यांना. एवढ्या तेवढ्यावरून चिडायचा स्वभाव होता त्यांचा. ते जितके तापट होते, तितकेच अहंमान्य होते. मध्येच कुणी अडवलेलं खपत नसे त्यांना. सुमतीबाईंचं सुख असं कड्यावरच कोसळलं. बाजूची जमीन ढेपाळून आली. वामनराव मुंबईला हायकोर्टात जाऊ लागले. आठवडा 15 दिवस त्यांना मुंबईलाच राहावं. पुण्याची आणि सुमतीबाईंची त्यांना आठवणी होऊ नये असं होऊ लागलं. नवऱ्याची आठवण काढत म्हाताऱ्या सासूच्या हाताखाली काम करत दिवस जाई त्यांचा. वामनरावांची प्रॅक्टिस जोरात चालली. चारी बाजूने पैसा धावत आला. सुमतीबाईंच्या अंगावर दागिने चढले. त्या एखाद्या नक्षत्रासारख्या सुंदर दिसू लागल्या. पण त्यांचा चेहरा कायम उतरलेला दिसे. त्यांच्या चेहऱ्यावर कायम खिन्नता दाटे. कारण त्यांना सगळं समजत होतं. वामनराव इतर सहकाऱ्यांच्या नादानं पट्टीचे पिणारे झाले होते. मुंबईच्या महालक्ष्मीवर ते पैसे चौपट करायला बघत पापाचा पैसा वाढत चालला होता. पुण्याला रेसचा सीझन असला की ते मुंबईला जात नसत. ते पुण्यातच राहत. कोर्टात देखील जात नसत. सुमतीबाईंना त्यांच्या सहवासात राहायला मिळेल. त्या एखाद्या नवोढ्या वधूसारख्या वागत. त्यांचं हरवलेलं सुख परत मिळाल्याच्या आनंदात त्या वाहून जात. त्यांच्या टपोऱ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत. सून हसली, बोलली, सुखानं घरात वावरू लागली म्हणून वामनरावांच्या म्हाताऱ्या आईला कमालीचं सुख होईल. त्या सुमतीबाईंच्या पाठीवर हात फिरवत, "मुलगा होऊ दे आता," म्हणत. सुमतीबाई लाजून स्वयंपाकघरात पळून जात. दिवसामागून दिवस लोटले. ऋतुचक्र घरंगळत गेलं. अनेक वैशाखांनी जमिनी भेगाळल्या. आषाढांनी जल्लोष केला. कार्तिकांनी अंग शहारून सोडलं. ऋतू धावत होते. आडव्या तिडव्या रस्त्यानं घरंगळत होते आणि सुमतीबाई तशाच राहत होत्या. उभ्या होत्या. अगदी कोरड्या. त्यांची व्रतवैकल्य चालली होती. त्या तुळशीला जितक्या श्रद्धेने पाणी घालत, तितक्याच श्रद्धेने सायलीला पाणी घालत. सायली नुसतीच वाढत होती. तिला फूल लागत नव्हतं. मातीच खराब आहे झालं, असं खिन्नपणे म्हणत फाडलेल्या भांगातले पांढरे केस चाचपडत त्या घरात येत. वामनरावांनी इस्टेटीला वारस म्हणून दत्तक घ्यायचं ठरवलं. तेव्हा सुमतीबाईंच्या अंतःकरणाला चारी बाजूनं मुंग्या लागल्यासारख्या वेदना झाल्या. त्यांच्या मातृत्वाचा पराभव झाला होता. त्यांना विलक्षण वाईट वाटलं. पण वामनरावांच्या पुढे एक शब्द बोलण्याची प्रज्ञा नव्हती त्यांची. म्हणतील ते करणाऱ्या लोकांपैकी वामनराव होते. सुमतीबाईंनी आई म्हणणारा 20 वर्षाचा एक तरुण त्यांच्या घरात येणार होता. कॉलेजात जाताना त्यांच्या अंगावर खेकसणार होता. संध्याकाळी हिंडून रात्री उशिरा घरी येणार होता आणि सुमतीबाईंना त्याला एकही शब्द बोलण्याचा अधिकार राहणार नव्हता. त्यांच्या मातृत्वावर कुऱ्हाड टाकणारा तो दिवस उगवला. खिन्न मनाने त्या दिवसभर घरात वावरल्या. अनेक सोहळे झाले. होम हवन झालं. होमाचा धूर डोळ्यात शिरला. निसर्गाला जे शक्य नव्हतं ते कायद्याने झालं होतं. वामनरावांच्या दूरच्या नात्यातला अविनाश त्यांचा मुलगा झाला होता. सुमतीबाईंनी खिन्नपणे वामनरावांच्या टेबलावरची नजर उचलली. कोचावर शेजारीच लोकरीचा गुंडा आणि अर्धवट विणलेला स्वेटर पडला होता. टिळाच्या विणीकडे पाहता पाहता त्यांचे अंतःकरण पिळवटून निघाले. श्रीमंत घरात वागायची सवय नसलेला अविनाश प्रथम प्रथम बावरल्यासारख्या वावरत होता. तो बुजत होता. नंतर त्याला या घरातलं वातावरण समजलं होतं. या घरात कोणाला कितपत किंमत द्यायची तेही त्याला समजलं होतं. वामनरावांच्या म्हाताऱ्या आईला आणि सुमतीबाईंना तो कधीच विचारत नसे. वामनराव मुंबईहून आले की तो सतत त्यांच्या सहवासात राहील. त्यांच्याबरोबर भटके रेसची माहिती करून घेईल. वामनरावांनी हौसेने त्याला कॉलेजात घातलं होतं. त्यालाही ते वकील करणार होते. त्यांच्यासारखा मोठा वकील. हायकोर्टात प्रॅक्टिस करणारा. मुंबईच्या मोठमोठ्या लोकांचे खटले लढवणारा आणि कदाचित त्यांच्या मागून पिण्याची आणि रेसची परंपरा चालवणारा. कॉलेजच्या एवढ्याल्या फिया भरूनही तो ओळीने 2 वर्ष नापास झाला होता. त्याला त्याचं काहीच वाटत नव्हते. कॉलेजमध्ये त्याने गुण उधळायला सुरुवात केली होती. कॉलेजचा अभ्यास सोडून निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याचा भाग असे. सिनेमा, हॉटेल आणि मैत्रिणी यावर तो पाण्यासारखा पैसा खर्च करू लागला. हट्टानं त्याने वामनरावांकडून स्कूटर घेतली. कॉलेजच्या नावावर तो दिवसभर गावात हिंडू लागला. सुमतीबाईंच्या हे सारं कानावरती येई. त्या आणखीनच खिन्न होत. वामनरावांपुढे बोलण्याची त्या काचकूच करत. एकदा त्यांनी भीत वामनरावांना अविनाशबद्दल सांगितलं. हसत हसत वामनरावांनी सुमतीबाईंना उडून लावलं. ते संतपणे पाईप ओढत बसले. सुमतीबाई खिन्नपणे एक एक दिवस रेटत राहिल्या. मनःशांती कशी ती त्यांना मिळालीच नाही. एक दिवस सुमतीबाईंना वामनरावांनी सांगितलं,
जिमखान्यावरचा एक प्रशस्त बंगला ते विकत घेणार होते. पाऊण लाख रुपयांचा. एक मोठी मोटर ठेवणार होते. चैनीत हिंडणार होते. इतके दिवस साठवलेल्या पैशांना वाट दाखवणार होते. स्थावर इस्टेट करणार होते. 8 दिवसात संपूर्ण बंगला ताब्यात मिळणार होता. त्यांनी मुंबईहून बरीच रोकड बरोबर आणली होती. एक दिवस खरेदी खत होणार होतं. बोलण्याच्या भरात त्यांनी अविनाशलाही सांगून टाकलं होतं. आणि जे व्हायचं होतं तेच झाले. दुसऱ्या दिवशी घरातली एवढी सगळी रोकड घेऊन अविनाश पसार झाला होता. एवढी तोंडावर आलेली खरेदी त्यांना नाकारायला लागली. ते हताश होऊन बसले. पोलिसात वर्दी द्यायला ते घाबरले. त्यांच्या अब्रूचा प्रश्न तिथे आला होता. रेसमध्ये ट्रिपल पूल लागून त्यांना अमाप पैसे मिळाले होते आणि ते अशा मार्गाने गेले होते. सुमतीबाईंनी अपुऱ्या स्वेटरकडे पाहिलं. अविनाशसाठी पुढं मागं उपयोगी होईल म्हणून वामनरावांच्या हट्टानं त्यांनी विणायला घेतला होता. आता अविनाश नव्हता. वर्तमानपत्रात नोटीस प्रसिद्ध करून वामनरावांनी त्याशी जुळलेलं नातं तोडलं होतं. त्यांच्या संपत्तीला लागलेली कीड थोडंफार लुटून नाहीशी झाली होती. अविनाश घरातून निघून गेला म्हणून सुमतीबाई सुख मानणार होत्या. सुखाचं आयुष्य जगणार होत्या. त्यांच्या घराण्याचं नाव घालवायला कोणी नव्हतं. त्यांचे नातेवाईक आता कुठल्याही गोष्टीबद्दल कुजबुजणार नव्हते की सुमतीबाईंना कोणी मान खाली घालायला लावणार नव्हतं. प्रसन्न मनानं सुमतीबाई कोचावरून उठल्या. गॅलरीत येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या हातानं लावलेल्या सायलीला त्या पाहू लागल्या. फुल चिकटवून का जगणार होतं वेलीवर? फुल नसे ना का? सायली कशी वाढली आहे? हिरवीगार. धन्यवाद.